आमच्या शाळेमधले शिक्षक कामाला लावले याबद्दल काही आमचं म्हणणं नव्हतं, पण सगळे शिक्षक कामाला लावले याबद्दलचं हे आंदोलन होतं. बरं, असंही नाही की तहसीलदारांना सांगितलं नाही, असंही नाही नाईब तहसीलदारांना सांगितलं नाही, असंही नाही शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं नाही, पण तुम्ही सगळेच जर का बहिरे होऊन बसला असाल तर आवाज आमचा कुठतरी आम्हाला वाढवावा लागेल. आणि तुम्हाला एकच सांगायचंय, सगळेजण अन्याय सहन करणार नाही, कुणाला तरी समोर यावं लागेल, कुणाला तरी आवाज उचलावा लागेल, या सिस्टमच्या विरोधात आवाज उचलावा लागेल. आज जन्माच्या प्रमाणपत्रापासून तर मृत्यूच्या प्रमाणपत्रापर्यंत भ्रष्टाचार बोकाळलाय. या अधिकाऱ्यांना मी बोललेले एवढं जर का झोंबलं असेल तर स्वतःची वर्दी बाजूला ठेवून एखाद्या तहसील कार्यालयामधून एका दिवसामध्ये तुमचा अर्ज मंजूर करून आणावा, किंवा तुमचा एखादा विनंती अर्ज रस्त्याचा मंजूर करून दाखवावा. तेव्हा सांगेल की शासन प्रशासन व्यवस्थित काम करतंय म्हणून. तुम्ही व्यवस्थित काम करताय, तुमच्यावर कामाचा लोड आहे, याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण तुम्ही आमच्यासाठी आहात, आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यावं, त्याच्यावर प्रश्न या ठिकाणी तुम्ही मार्गी लावात, यासाठीचा हा उद्रेक होता. आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की मंगेश साबळेवर गुन्हे दाखल केले, मंगेश साबळेला तुरुंगात टाकलं आणि आता मंगेश साबळे शांत बसेल, गोळ्या जरी झाडल्या तरी हा साबळे शांत बसणार नाही. शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी या ठिकाणी उठलेला हा आवाज आहे. माझ्या वावरातून समृद्धी महामार्ग जाणार आहे आणि 100-150 एकर जमीन मला घ्यायची आहे म्हणून राजकीय पुढाऱ्यासारखा आवाज हा नव्हता, किंवा मला एखादं टेंडर पाहिजे, एखाद्या संरक्षण भिंतीचं, एखाद्या रस्त्याचं टेंडर पाहिजे म्हणून हा आवाज नव्हता. माझ्या लेकरांच्या शिक्षणाच्या भविष्यासाठी हा आवाज होता. आणि तुम्ही आम्हाला फुकटची रेवडी देऊ नका, तुम्ही आम्हाला फुकटचं ज्ञान वाटू नका, पण आमच्या लेकरांना व्यवस्थित शिक्षण सिस्टम द्या, शिक्षणचा बोजवारा वाजवू नका. त्यासाठी उठलेला हा आवाज होता, त्यासाठी उठलेला हा उद्रेक होता, एवढंच या ठिकाणी सांगेल. नक्कीच राजकीय षड्यंत्राच्या माध्यमातून आमच्यावर